वाचकांना पण तुम्हाला आणि जे वाचन नाही करत त्यांना सगळ्यांना एक सूचना आहे की आपले जे हे वाचकांचं जेवढा एरिया आहे ना त्या ह्या पूर्ण ज्ञानेश्वरी मंडपाला प्रदक्षिणा करायची. माऊली म्हणतात एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करती या एक ते श्रवणमिषयी छाया सेविते याची. जे वाचणाऱ्याला फळ आहे, जे ऐकणाऱ्याला फळ आहे, तेच प्रदक्षिणा करणाऱ्याला पण फळ आहे. तेव्हा आपण मोकळ्या वेळात आता जे गप्पा मारत असता ना तुम्ही, उद्यापासून गप्पा मारत बसायचं नाही. नाश्ता झाला की जेवण करीत करीत प्रदक्षिणा करायची. प्रदक्षिणा करायची, गप्पा मारत नाही करायची, प्रदक्षिणा करायची. शक्यतो या मंडपात आल्यानंतर मौनच धरा तुम्ही. इथं आल्यानंतर आपण परमार्थच केला पाहिजे आणि परमार्थच बोलला पाहिजे. घरचं हे काय झालं, आज काय केलं, काय हे केलं, या गप्पा मारूच नका. इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला तोंडात नाम जपच आला पाहिजे. तेव्हा तुमचा नाश्ता झाला की आपल्याला थोडासा वेळ असतोच, तेव्हा पुरुषांनी पण आणि महिलांनी पण अशा प्रदक्षिणा करायच्या. आत्ताच्या मोकळ्या महिन्यात त्यांनी प्रदक्षिणा केल्या तर चालतील. हे इथून सुरू करायची, अशी प्रदक्षिणा मारायची. ज्याला जेवढ्या शक्य आहे तेवढ्या प्रदक्षिणा करत राहा. एक प्रदक्षिणा जपाची, पण जप करत करत प्रदक्षिणा करायची. चला, रामकृष्ण हरी. हे लावायला सांगायला पाहिजे आपल्याला. गरम होते हे लावा ना, कूलर लावा. कूलरचं बटन लावा. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अध्याय 6. स्वस्ति श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. मगराया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो. श्री कृष्ण सांगती आता जो योग रूप, सहजे ब्रह्मरसाचे पारणे. केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. कैसी दैवाची होरी निजे, जैसे ताणे लिया तोयसे विजे. की तेची चवी करोनी पाहिले तव अमृत आहे. कैसे आम्हा तुम्हा जाळले, जे आडमुठी तत्व भावले. तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पूजो तुते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले कुमरांचिया. हे जाणोनी म्हणी हासिला, म्हणे माताला मोहे नाशिला. एरवी बोलू तरी भला झाला अवसरी. करते पैसे कैसे होईल, जात्यंना कैसे पाहिल. देवीचे रुसे घेईल म्हणून विहे. करी आपण चित्ती आपुला, निकया पुरी संतोषला. जे तो संवाद उपावला कृष्णार्जुनांचा, तेने आनंदाचे झालेपणे. साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेसी बोलणे घडेल तया. तो गीते माझी षष्ठीचा, संवासे आयणीचा. जैसा क्षीर नवी अमृताचा निवाळू झाला, तैसे गीतार्धाचे सार. जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का.
जे आदि प्रकृतीचे विसबणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जे दोन गीता वल्लीचे ठाणे प्रलोभो पावे, तो अध्याय हा 6वा वरी साहित्याची आबरवा, सांगितले म्हणून परिसावा चित्त देऊनी, माझा मराठाची बोल कौतुके, अमृतादी पैजाशी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, जे कोवळिकेचे नेपारे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे पीक मोडे जयाचेनी, ऐका रसाळपणाची आलोभा, ती श्रवणीची होती